माघारी जायचा निर्णय अजिबात नाही घेतला. एकटं होईतं, कोणीच नाही. लाईफ मध्ये कधी हार नाही मानायची. किती पण दिवस वाईट होत्या, माघारी जायचा प्रयत्न नाही करायचा. ज्या रस्त्यानं माझा एक नियम आहे लाईफचा, घरात बसून बघणं लय सोपं आहे. ह्या ठिकाणी यायचं एकदा, ह्या ठिकाणी एकट्यानं यायचं, एकट्यानं. माय कोण चांगलं खाली. इतकी बेकार कंडिशन आहे का नाही, असं वाटतंय मरून जाईल. अयो डोकं दुखायला लागलं या, कारण की वर पावसा नाही तरी पण बोलतोय कसं काय माहित नाही. ओके भाई कोई है? हेलो कोई है? कुठून चालू केलंय? मैं पुण्यापासूनच आहे, टेंभुर्णी. टेंभुर्णी? मी बारामतीचा आहे. काय बोलताय? अरे वा, अरे वा वा. पाणी थँक्यू. ज्या वेळेस आपलं भावनं 5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील यूट्यूबला, ज्यावेळेस 5 लाख, तसंच भावनं आपण एक कॅरेव्हॅन मस्त तयार करू. त्यावेळेस मला थोडंफार इन्कम. गुड मॉर्निंग मित्रांनो, सध्याला टायमिंग झालेला आहे 5:41 आणि सध्याला काल रात्री टेंट लावलं होतं. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. इथे थांबलो होतो रात्रीच्या आणि जेवण तिकडे केलं होतं जाऊन. आपल्याला जायचं का तिकडून तिकडे असं वर ह्या डोंगर पार्काचा आहे मोठा समजा. 5:40 उठलो होतो. तसं 5 वाजता उठलो होतो. 5:40 उठलो. नंतर व्यायाम केला, 20 मिनिटं व्यायाम केला, कारण की आजचा पहिला दिवस व्यायामचा. बऱ्याच दिवस झाला व्यायाम नव्हता केला, तर आज उठून व्यायाम केला मस्त मध्ये. बापरे काय मौसम रे, मौसमचा नाद नाही हो करायचा कधी. ती बघा काय मौसम मौसम. ह्याला जर हँडिकॅप फिल्टर असतं ना तर नाच सगळ्याचा. ह्या कॅमेरा आपल्या हँडिकॅप फिल्टर मग माहीत नाही कधी कधी काळपट का दिसते ती. आता बघा 7 वाजता चालते बघा आता, आणि अजूनपर्यंत मी टेंट नाही काढला. आता आवरून झालं, नुसतं आवरून झालं. आता टेंट काढायचा आहे. इतका वेळ लागायला लागला का नाही मला. आणि त्यातमध्ये कॅमेरा माझं काम असतं खायला लागलं, मला काय समजा नाही. काळं तोंड दाखवायला लागलं, तोंड काळं दाखवायला लागलं, आणि काळं तोंड दाखवायला लागलं की मग मस्त खातात. ते गोप्रो ह्याच्या पाहिजे बदलला मी, कारण की ती काळं तोंड दाखवतो, त्यामुळे गोप्रो बदलला आणि ह्याला घेतलंय. आणि नंतर DJIसला की असं व्हायला लागले म्हणजे मग आता मला लय डोकं खायला लागलं. मॉर्निंग, उठ गए आप? कब उठ गए? हम तो 4-5 बजे उठ जाते हैं। मैं भी तो 5:30 बजे उठा था। इन्होंने कल रात मस्त में खाना खिलाया था एकदम स्पेशल। उसको खा लीजिए फिर चले जाना। अच्छा रोटी बना दिए? बघितलं जेवण बनवलंय माझ्यासाठी. बघितलं एवढी भारी माणसं भेटते ती मला. पुढं हॉटेल नाही मला रस्त्यामध्ये कुठंच. तर या मामाने मला जेवण तयार केलं. इथं एवढी एकच आहे, 4-5 माणसं आहेत कामाची एवढी, बाकीची तर कोणच लाग नाही. आणि मला तेव्हा तिकडे जायचं आता. चला पाण्याची बाटली भरून घेऊ. माझं कोलगेट टूप संपलेली, कोलगेट टूपवरच घ्यायला लागेल. कांदी चटणी, नंतर ना चपाती पण केली यांना. चव माझी सवय ही लईच भारी. आज नाही करा. आपने खाया? नहीं, हम लोग थोड़ा बाद में खाएंगे। अच्छा अभी थोड़ा काम कर लेते हैं, उसके बाद पानी डालेंगे उसमें, उसके बाद खाएंगे। हर हर महादेव. अयंबाईच्या नावानं चांगलं निघलो आता सकाळ सकाळी इथनं. ते म्हणलं संध्याकाळच्याला जर असला वेळ तुमच्यापाशी तरी आहे तर राहायला आमच्यापाशी. बघू आता काय होतं संध्याकाळच्याला वेळ भेटला वेळ तरी तो. पण लगीन झालं तुम्ही कसं फिरणार? तर लगीन झाल्यावर मी असं फिरणार की भावांनो मी करणार नाही कॅरेव्हॅन तयार पूर्णपणे. ते कॅरेव्हॅन तयार करायचे आपल्याला. कॅरेव्हॅनमध्ये आपलं पूर्ण किचन, बाथरूम, बेड, हॉल, नंतर AC, TV, LED, समद्या गोष्टी, आंघोळ करायचं समद्या गोष्टी, एव्हरीथिंग समद्या, बेड समद्या गोष्टी असणार त्या, किचन ही समद्या गोष्टी असणार त्या. तर त्यातमध्ये भावांनो मी आणि माझी होणारी वाईफ, कोण होणार आहे माहीत नाही, होणारी लई नशीबवान असणार होणारी. त्यावेळेस आपली परिस्थिती भावांनो बदललेली असणार. 2 वर्षानंतरनं आपल्यापाशी कॅरेव्हॅन असणार एक मस्तमध्ये, आपण देशविदेश कॅरेव्हॅननं फिरणार, विजा पासपोर्ट, आणि मस्त आपली पोरं ही मोठ्या कॅरेव्हॅनमध्ये फिरवणार. कॅरेव्हॅन आपण ॲम्ब्युलन्स गाडी आहे ना, ॲम्ब्युलन्स तशीच कॅरेव्हॅन तयार करायची. पहिल्यांदा बारीक करायचं यार, त्यानंतर मोठी तयार करायची. सकाळ प्रॉब्लेम असा होऊन बसला का नाही. ही पॉवर बँक माहीत नाही कधी उतरला. ही फुल होता, काल रात्री बघितलं होता तर फुल होता,
आज सकाळी बघतो अचानकच एकदम पूर्णपणे लो झालाय, पूर्णपणे लो आहे. चार्जिंग लावून बघितला मोबाईल मी, मोबाईल चार्जिंग लावा म्हणलं, मोबाईल लावलं चार्जिंगला, ना म्हणलं पानगड काय चार्जिंग लागा ना, बटन दाबून बघतोय काही चार्जिंग नाही. आणि ही पॉवर बँक लगभग मी 2 ते 3 महिन्यापूर्वी चार्जिंग केलं होता. बघू आता हे नव्हतं का नाही ते चार्जिंग. ए अबे असं नसतंय करायचं. अरे काढा होता वाचला लय मोठा, तुम्हाला सांगतो. नशीब ही जी पिन आहे ना, ही नॉर्मल पिन आहे आणि ही आहे ना, ही मोटरोलाची स्वतःची पिन आहे. ती स्वतःच्या त्याच्या पिनानं मी चार्जिंग करत होतो इथं बघा. पण नंतर काय झालं ना, ही जी माझा पॉवर बँक आहे ना, ही पॉवर बँक माझा डेड झाल्यामुळे मी काय केलं ना, नंतर ही पॉवर बँक काढला. ह्या पॉवर बँकला पण ह्या केबलनं चार्जिंग व्हाय ना, त्यानंतर मी लोकलची ही केबल काढली आणि लावला, तर चार्जिंग चालू झाली बघा. चार्जिंग चालू या खरंच बरं का. आजची जरा थोडं बरं वाटतं, आजची माझ्या थोडा जीव आला आहे. कारण की मोबाईल जर नाही चॅनल तर मी व्हिडिओ अपलोड कसं करणार. दिवसाला 10 रील आहे त्या माझ्या, 10 रील दिवसाला, जोक नाही. त्यामुळे हे बघा आणि असं सेटअप आहे. ह्या ठुल समजा तिथं समजा माझा सेटअप आहे. माझा कॅमेरा माझा बबलू. चला ऐकायला खालचा रस्ता तुटला होता बहुतेक, वरला रस्ता नवीन तयार केला नंतर नाही ना, तुटूनच गेला. वाह वळणं वाह हिकडलं काजा गाव वा. पण मला एक कमेंट करून सांगा, ही टोपी घातली, या टोपीचा जी अंधार आहे ना, माझ्या तोंडावर पडतोय. तुम्हाला माझं डोळं असं केलं हे बघा नीट दिसतंय, असं केल्यावर तुम्हाला नीट दिसतंय का मला कमेंट करून सांगा. चेहरा तुम्हाला थोडा गोरा दिसेल कारण की मी आता सनस्क्रीन लावली इकडं, लई खतरनाक ऊन आहे. आणि काल रात्रीच्या जी चांदण्या मला दिसल्या नाही वर हिकडल्या भागात, जसं ऊन जास्त लागतं, आपण हाईटवर आहे, हाईटवर असल्यामुळे चांदण्या इतक्या भारी दिसत्या. आपण लेह लडाखमध्ये गेलो का नाही, त्या हानलेमध्ये टेलिस्कोप आहे, भारताला समजात मोठं टेलिस्कोप, जेणेकरून आपण चांदण्या ही त्यातमधनं वर अशा आरामात बघू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. पण हां, माझं एक म्हणणं नाही, ज्यावेळेस आपलं भावानं 5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील यूट्यूबला, ज्यावेळेस 5 लाख, तसंच भावानं आपण एक कॅरेव्हॅन मस्त तयार करू. त्यावेळेस मला थोडंफार इन्कम पण वाढेल जरा थोडं. आता इन्कम येत नाही, लय कमी इन्कम येतं या. तर मला एक सांगायचं आहे, त्यामुळं जसं भावानं 5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट होतील त्यावेळेस आपण मस्त मोठी कॅरेव्हॅन तयार करणार या. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या. आपल्या भावाला लय मेहनत करतोय मी, मेहनत. पानात आंबा तुझं नाव ग, हे पानात देवी तुझं नाव ग, मला वाटत तुळजापुरी जाव ग, मला वाटत तुळजापुरी जाव ग. जायचं सायकलीवर तुळजापूरला गेलं पाहिजे का. पण राडा असा होईल का नाही, मी जर का सायकलीवर जर का तुळजापूरला जाताना रस्त्यानं गर्दी लय लागणार. गणेश भाऊ निघालं ते मला 1 दिवसाच्या ऐवजी मला 3 दिवस लागतील पोचायला. माणसं आपल्या एकली इतकी प्रेम करते ना माझ्यावर, त्यामुळं रस्त्यानं बघत तिथं माणसं, आख्या रस्त्यानं माणसं गणेश भाऊ यायला लागले ते आमचं, गणेश भाऊ यायला लागले ते आमचं. मग प्रत्येकाचा मान ठेवायचा, प्रत्येकाचाही. पण महाराष्ट्रात आल्यानंतर ना महाराष्ट्राला जी मान मिळतो का नाही, हे मला खरंच लय वेगळं आहे. खरं सांगतो बरं का, महाराष्ट्रातला मान लय वेगळा आहे राव. रस्त्याकडे निघालो तो साईडला एक वेगळा प्रकार दिसला मला. ही कॅनेल आहे का काय माहीत नाही बरं का, पण हे कोण हे वरनं पाणी येतं असं मला वाटतं. ही इकडल्या वरल्या साईडनं ह्या नाल्यातनं छोट्या असं येते पाणी. तिथं पाईप आहे, त्या 30 इंचच्या पाईप असतील माझ्या म्हणण्यानं. आणि ह्यातनं पाणी ह्यातनं मला असं वाटतं खाली इकडं नदीला मिळत असेल किंवा गावात असेल खाली तिकडं. लय मेहनत लागते, त्यामुळे लाईक झालीच पाहिजे. DM आहे 1000 लाईकचा. माझ्यापासलं पाणी संपत आलंय, 2 घोट राहिले पाणी. बघू एखादी गाडी आली तर त्याकडून पाणी घेऊ प्यायला, कारण की भयंकर ताण लागली आहे. काय पाणी कसंच नाही प्यायला. बघू वॉटर आहे, वॉटर हे थोडा अच्छा थोडा देना बस मेरे को, ज़्यादा नहीं. 1 मिनिट हे घेतलं पाणी. तर लडाखमध्ये आल्यानंतर ना तर मला हे असं पाणी मागून घ्यायला लागतं, तर मला पाणी मिळत नंतर असं पाणी मागून घ्यायला लागतं. बघितलं ना, तर अशी ओके थोडं नॉर्मल बरं वाटायला लागलं. आता पाणी लई इम्पॉर्टंट आहे इकडल्या भागात, मागूनच घ्यायला लागतं. जेवण असो, खाणं, चॉकलेट, पाणी, बिस्किट समजा मागूनच घ्यायला लागतं असल्या भागामध्ये आपल्याला. वाटर होगा ओके. अरे ओके, मेरे को लगा नहीं बोल रहे हो आप. अच्छा, फ्रॉम चंडीगढ़. मैं भी महाराष्ट्र से हूँ. अच्छा, फ्रॉम सोलापुर.
So you came on a bike हाँ on this हाँ from Solapur? दो साल हो गए मुझे चलते हुए। Are you serious? हाँ Oh my और God. ये ब्लॉगर हो 1 मिलियन.2 फॉलोवर है मुझे। आपका नाम क्या है? गणेश भानवा से 2 साल हो गए। मैं 3 कंट्री ट्रैवल किया हुआ अभी तक। 3 कंट्री हाँ जी। कैसे? इंडिया, नेपाल, भूटान। तो इसी सॉकेट में हाँ जी किया है। हाँ ओके 2 साल हो गए निकले हुए। पाणी भेटले पिण्यासाठी एकदम मस्त मध्ये पाणी घेतो। हां माझं म्हणणं आहे की हिकडल्या रस्त्याने मला गेलं परवडेल, कारण हिकडला रस्ता आहे ना थोडा खराब आहे, पण 8 किलोमीटर हिकोंड भरतंय, हिकोंड मला 16 किलोमीटर भरतंय, हिकोंड डबल पडतंय। हिकोंड शॉर्टकट मस्त आहे, पण शॉर्टकटला कधी पण शॉर्टकट मला लय महागात पडतो। शॉर्टकट हे मला चांगला माहिती, शॉर्टकट लय महागात पडतो। ओके यहाँ पे भाई जी रुके। भाई आप कहाँ से हो? मैं दिल्ली से। भाई दिल्ली से। और भाई ने मस्त थोड़ा सा मेरा इंट्रो लिया और भाई को बोला थोड़ा पानी है, तो भाई ने एक पानी का बोतल दिया, एक लीटर वाला। अभी मैंने पीछे ही लिया था, 1-2 बंदे से पीछे लिया था। सुबह से अभी मैंने 3-4 बार पानी ले चुका हूँ। और बॉटल है तो अभी नहीं, इसमें से ये भर जाएगा, आराम से हो जाएगा। अभी कोई और आता है तो वो भी लोग देते हैं, तो हो जाता है, जैसे चल जाता है। सिंपल रोड आहे हिकडनं मला वाटतं हिकडनं स्वल्प पडन, हिकडनं 16 किलोमीटर पडतंय मला। तर माझं म्हणणं आहे मी हिकडनंच गेलं पाहिजे। प्लॅन ए का प्लॅन बी तुम्ही कमेंट करून सांगा। मी प्लॅन बी वरनं निघालो, पण तुमचं काय म्हणणं होतं? प्लॅन ए वरनं जाय पण का बी वरनं? कमेंट करून सांगा। मी निघालो ए वरनं। लय मुश्किल आहे, कारण की पाठीमागनं चढ जे लागलाय, भयंकर चढ लागलेला आहे। सकाळ धरणं 4 ते 5 किलोमीटर काढला असेल लईत लय, 5-6 तास गेलतं या। आयो लय डेंजर आहे। हां मला म्हणतात सायकल चालवायला लय एक्सपिरियन्स लागतो, कोणाचं पण काम नाही, जागोजाग मागून घ्यायला लागतं खाणं। भुका लागले ते, आता भुका लागायला लागले ते मला, पण माझ्यापाशी खायला काय नाही। गाड्या पण ह्या रस्त्यानं आता कमी यायला लागले त्या, शॉर्ट रोडनं गाडी जाते जास्त, कारण की मी आलो बरोबर रोडनं, बाकीची माणसं जाते शॉर्ट रोडनं। तेव्हा तिकडे जायचं वर, तिकडे अयो हो या ओके ओके थैंक यू कुछ ड्राई फ्रूट होगा? पानी थोड़ा ही है ये। ओके थैंक यू। ओके ट्रॅव्हलिंग तुम्हाला लय काय काय शिकवतो। ट्रॅव्हलिंग द वन ऑफ द बेस्ट एज्युकेशन। थोडं बदामध्ये 3-4 थोडं मनुका येतं खाऊन एकदम चिल मध्ये ड्रिल करूया आणि एक लिंबू सोडा। थँक्यू ओके बाय। आता नाही राहिली हिंमत। अयो लय बेकार परिस्थिती आहे। हे वळणं बघा इतकी बेकार कंडिशन आहे का नाही, असं वाटतंय मरून जाईल। असंच तसंच वरनं तसं तिकडं, तेव्हा तिकडं, तिथनं वर, तिकडं वर जाऊन नंतर तसंच वर। नाही ऑक्सिजन लेवल तर इतका भयंकर कमी, काय सांगायचं नाही। 5-6 पावलं चालायची, थांबायला लागतं। 10 किलोमीटर अजून फुल्लं गाव आहे म्हणते ती। अयो डोकं दुखायला लागलं या, कारण की वर निघालो आहे जसं आणि आता चिडचिड व्हायला लागली, स्वतःची माझी चिडचिड व्हायला लागली। असं व्हायला लागलं का निघालाय कशामुळे निघालाय चल माघारी, असं व्हायला लागलंय। पण मी वर निघालो या, आणि हीच मेन गोष्ट आहे जी तुम्हाला तुमचं एक असतं डोक्याने विचार करणं, एक असतं मनापासून विचार करणं। तर मी डोक्यापासून विचार करतो जास्त करून। मनाचं मी कधी ऐकतो ज्यावेळेस लईच मूड ऑफ आहे ना, काय लईच म्हणजे भयंकर, त्यावेळेस कवा तरी ऐकायचं। ह्या असल्या सिच्युएशनमध्ये एकट्याला चालणं आणि टिकणं म्हणजे ही लई मोठी गोष्ट आहे, लई मोठी गोष्ट। ज्याला समजते त्याला समजते। आप आ गए? पाणी हवं तुम्हाला? कैसा है ऊपर नज़ारा? मेरे पास सब ठीक है। कितना दूर? हाँ 3-4 किलोमीटर पे होटल होगा। लांबचा आहे ना, यहाँ पे 3 किलोमीटर बाद लांबचा है। 3 किलोमीटर बाद। अच्छा वहाँ पे रूम मिल जाएगा? चलो ठीक है। पानी है मेरे पास। लेके आए थे, मुझे पता था मिलेंगे रास्ते में। अरे यार थँक यू यार। चलो बाय। हां थोडा धीर आला आहे, थोडा नॉर्मल धीर आला आहे, थोडा नॉर्मल धीर आला आहे। कशामुळे सांग तुम्हाला काय झालं ना,
आयुष्यामध्ये पहिल्यांदा निर्णय माझा आज निर्णय चुकलेला आहे मोठा. मी शॉर्टकट रस्त्यानं जायला पाहिजे, शॉर्टकटने गेलो असतं मला तिकडून गाडी एखादी गवली असती, जेवण तरी झालं असतं. कुठंतरी डोकं दुखायला लागलेलं आहे, काय करावं समजा नाही मला. अयो लय डोकं दुखतंय. अख्ख्या जीवनामध्ये कधीच हार नाही मानली. इतका बेकार रस्ता लागलाय का नाही जीवनातला, लय बेकार रस्ता लागलाय. पण एक गोष्ट आहे बरं का, माघारीचा निर्णय अजिबात नाही घेतला. अर्धा किलोमीटर काढायला 1 तास जातो इथं. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की मी जीवनात कधीच हार नाही म्हणत. मी एकटा इथं कोणीच नाही. 4 किलोमीटर पुढे हाटीला ती 7 तास झाले एकटा चालतोय मी. इतकी बेकार वळण येते का नाही ही समजायला. घरात बसून बघायला लय भारी वाटतं. पण एक माणूस जावा स्वतः युद्ध करतो ना स्वतःसाठी, स्वतःच्या मनासंग स्वतःच का करतोय, कशामुळे करतोय, का करतोय, तिला बेकार असतंय. हार नाही म्हणणार कधी लाईफ मध्ये. किती बी वाईट दिवस येऊ द्या, कसलं बी डोंगर येऊ द्या, नेटवर्क नाही ना काय नाही तर हार नाही म्हणणार. जिंदगीत कधीच नाही हार म्हणणार नाही. कारण की मराठी माणूस तो पाय जग नाही. एवढं मोठं संघर्ष केला सकाळ जर माघारी जायचं निर्णय नाही घेतला अजिबात. नाही जायचं म्हणलं माघारी जायचं नाही अजिबात. श्रीकृष्ण म्हणतात माणसाची मी इतकी परीक्षा घेणार मी त्या माणसाला रडवणार आणि त्या माणसाला जी गोष्ट पाहिजे त्यानंतर मी देणार. त्या माणसाला तेवढी लायकी मी करून देणार, तेवढ्या लायकीचं त्या माणसाला मी बनवणार की ती ती गोष्ट जिंकून घेतली पाहिजे. लाईफ मध्ये कधी हार नाही मानायची. किती पण दिवस वाईट येऊ द्या, माघारी जायचा प्रयत्न नाही करायचा. ज्या रस्त्यानं माझा एक नियम आहे लाईफचा, ज्या रस्त्यानं मी पुढे येतो त्या रस्त्यानं मी पाठीमागे कधीच जात नाही, जिंदगीत कधीच जात नाही. आणि हीच माझ्या लाईफमध्ये मला पुढे नेण्याची गोष्ट आहे. 40-45 किलो वजन आहे सायकलीवर माझ्या, पण मी ढकलत राहिलो सायकल. दम लागतोय, डोकं दुखतंय, उलटी आल्यागत होतंय, पण व्हिडिओ नाही टाकला सकाळ धरणं. म्हणलं आपला प्रॉब्लेम मला दुसऱ्याला काय सांगायचा आहे. नंतर मग घरी टेन्शन घेते, समजा गोष्टी टेन्शन घेते, पण होते ते समजा गोष्टी, पण ते काय वेळेसाठी होते तर नंतर मग समजा गोष्टी ठेवून जाते त्या. ओके असू द्या. हर हर महादेव. हार कधी लाईफमध्ये मानायची नाही. हे बघा पूर्ण बंजर एरिया आहे, फक्त मी एकटाच आहे. तुम्ही बघता एक लाख माणूस नाही इकडे येत. खुश राहा. हर हर महादेव. मला माहिती मी कसा दिवस काढतोय एकटा इकडे. ती लय जास्त अब्द होती एकट्याची. आणि असा काय जर नाही इतका बेकार चढ लागलाय का नाही, ह्या चढानं म्हणजे समजा गोष्टी आठवण करून दिल्या. सकाळ जर ना हॉटेल नाही, रस्त्यामध्ये ना काय नाही, फक्त एकटा चालतोय, नुसता एकटा चालतोय. पण एक काय गोष्ट हार नाही मानली ब्या. माघार नाही द्यायचं म्हणलं तेव्हा ते रस्ता त्या कोपऱ्यावरनं मला इथपर्यंत यायला अर्धा तास गेलाय पूर्णपणे. तो का तिथनं इथपर्यंत यायला अर्धा तास गेलाय पूर्णपणे. मला माहिती हो, मी संध्याकाळच्या क्वेश्चन करतो. माणसांना लय सोपं वाटतं. घरात बसून बघणं लय सोपं आहे. ह्या ठिकाणी यायचं एकदा, ह्या ठिकाणी एकट्यानं 2-3 सगळे येऊन ती गोष्ट नाही करणार. एकट्यानं असल्या ठिकाणं आलं ना मग कळतं कसं असतंय ते. मी ट्रॅव्हलिंग करतोय. कुठून चालू केलंय? मी पुण्यापासून टीमवरून
टेंभुर्णी मी बारामतीचा आहे. काय बोलताय? अरे वा, अरे वा वा. आता थोडी भारी वाटलं आता. फायनली भाऊ मला आपल्या बारामती मधलं भाऊ भेटला तर एकदम भारी वाटतंय. भाऊ नाव सांगा. अनिमेश दोशी. आणि मला सरांना भेटून एकदम भारी वाटलंय. कसं काय मोटिवेशन भेटलं पाहिजे का नाही? सायकल इतक्या लांब घेऊन आलो इतक्या लांब. एक नंबर असं मोटिवेशन पाहिजे आपल्याकडे ना. त्यामुळे एकच ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे. ती घरात बसून आहे त्यांना तुम्ही काय म्हणताल? घरात बसून राहाल तर तसंच मशानात जायचं. ओके ही पॉइंट मेन आहे यार. ही दोन्ही आपल्यासाठी ही समजा गोष्ट ही बघताय ही समजा आपल्यासाठी ही जेवढं दिसतंय तुम्हाला ही समजा आपल्यासाठी या. सकाळ जर पोटात अन्नाचा कण नाही माझ्या. तिकडे घर आहे ती घरं दिसली. बुद्धाची स्टॅच्यू पण आहे. आजचा स्टे आपला त्या गावामध्ये असणार आहे. थकून गेलो या. अंगात अवसान नाही तरी पण बोलतोय कसं काय माहित नाही. ओके हे सकाळ तर नाही 4थी वेळ सायकल पडायची. अवसानच नाही राहिला अंगात सायकल धरायला मला. लय जास्त भूक लागली या. सकाळ तर काहीच नाही खाल्लं अजून. मी तर मरून जाईल असं वाटतंय. लवकरात लवकर हॉटेल गाव इकडल्या साईडला खाली दिसतो तुम्हाला. इकडे खाली ती लांगजामून गाव आहे. मला वाटतं आजचा मुक्काम लांगजामूनच मला करायला लागतोय की बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे देईल मैं. भाई यहाँ पे होटल कहाँ पे होगा? चालू होटल अभी खाना खाने के लिए. हाँ वो जो सामने है ना देखो येलो बिल्डिंग के साथ है ना. अच्छा. वो ऊपर स्टॉप में. और यहाँ पे? यहाँ भी हो सकता है, पूछ लो. ये सामने? यहाँ भी हाँ, ये रोड के साथ ही है ना. हाँ हाँ. पूछ लो, अगर बंदे होंगे तो जरूर होगा. वहाँ नहीं मिलेगा तो वहीं चले जाना आप ना. कौन सी बिल्डिंग? वो जो येलो बिल्डिंग ना टॉप पे ऊपर. येलो बिल्डिंग दिख रहा है ना. हाँ. हर हर महादेव, हर हर महादेव. कोई है? आज वाटत नाही जगल म्हणून मी. लय भूक लागले ते. खाल्ल्या साईडला तर गाव आहे. हॉटेल लय लांबवर आहे ती. बंद आहे समजा खेळ घेऊन घ्या. ओके या नंबरवर फोन केला. इथं नंबर आहे पुढं खाली तिकडे ते हॉटेल आहे. त्या हॉटेलवाल्या मला फोन केला नंबर. हेलो हेलो. हाँ भाई जी नमस्ते. नमस्ते जी. भाई जी आपके ये यहाँ पे आपका रोड के साइड में होटल है जी? हाँ जी हाँ जी. भाई जी मैं साइकिल लेके आ गया था. मैं एक्चुअली मैं साइकिल यात्री हूँ. मैं विश्व साइकिल यात्री हूँ और मैंने सुबह से कुछ अभी तक खाया नहीं है. और मेरे को लगा आपका होटल चालू होगा तो मैं आपके होटल पे आया था. देखा लेकिन यार हम बंदे हो तो आजकल तो. अबे यार अभी मेरे कितने लोग हैं आप? भाई मैं तो एक अकेला ही हूँ. अच्छा बरे गांव है, आप गांव चले जाओ. हे समोरचं लांगजा गाव आहे. आता ह्याला असं इकडून फिरून जायला लागतं असंच. 4 किलोमीटर भरतं आहे. माझ्या अंगात काय ताकद नाही राहिली. दिवस खाली जायला लागला. अंधार पडलं थोड्या वेळामध्ये. मला कसं पण करून 1 तासामध्ये पोचायला लागेल. अंगात ताकद नाही. सायकल टाकलेलं नाही मला तर. शेट गाडी आली आला विचारतो ह्या पिशवी काय खायला. भाई कुछ चिप्स के पैकेट होंगे आपके पास? बिल्कुल होंगे. दे दो यार. बहुत अच्छी बात कहाँ होगी. से आ रहे हैं आप? महाराष्ट्र मुंबई से. अरे वाह. कौन सी? मुंबई. प्रॉपर मुंबई. मुंबई कहाँ से? सोलापुर से. सुबह से चल रहा हूँ लेकिन कोई होटल नहीं कुछ नहीं है बीच में. कहाँ से अभी आज कहाँ से चले? काचा. काजा से. तो क्या कैंप वगैरह खुद लगाते हो? हाँ टेंट लगा रुकता हूँ लेकिन आज तो मैं स्टे ले लूँगा मैं आज. ओके थैंक यू यार भाई. बहुत बहुत थैंक यू. बहुत बहुत थैंक यू. फाइनली मिल गया भाई. ये भी ले लो, ये भी ले लो. क्या है? ओके थैंक यू. थैंक यू. ओके आपका चैनल है क्या? हाँ MH45 राइडर के नाम से. अरे वाह. 1 मिलियन.2 फॉलोवर है. 1.2 मिलियन. जरूर जरूर देखना. देखना. वीडियो बनती है यार. हम तो अभी अब ला- पढ़ रहे हैं अभी तो हम आपका पढ़ शूट चल रहा है. आपका आएगा ये. रहे हैं. अरे आएगा. हाँ ये शूट चल रहा अरे है. वाह. बहुत हमें गाड़ियों को बनाना मैंने भी मैंने ले मतलब क्या है ना मैंने ले लो. बहुत इसमें एप्रिकॉट्स भी है. अच्छा
ठीक है दे दो, उसमें ये डाल देता हूँ मैं। आप मेरे को जरूर टैग करना। बिल्कुल कर दूंगा। ओके ओके बस बहुत हो गया अभी तो। इसमें डाल लो आप, इसमें डाल लो। मुंबई ओके। इसमें एप्रिकॉट्स हैं, दैट विल हेल्प। हाँ बॉम्बे से हाँ सोलापुर। सोलापुर डिस्ट्रिक्ट। ओके हम लोग दिल्ली से आए हैं। दिल्ली से? अच्छा तो आप वहाँ से बॉम्बे से कब चले थे? 2 साल पहले। 2 साल पहले। हाँ मैं 3 कंट्री ट्रैवल कर चुका हूँ अभी तक, और 30,000 किलोमीटर मैंने अभी तक ट्रैवलिंग किया है, लगभग 2 साल। तो भाई शरीर में कुछ भी जान नहीं थी, जिस भी गाड़ी को रोक रहा था सब बोल रहे थे मेरे पास कुछ नहीं है, मेरे पास कुछ नहीं है। तो फाइनली भाई ये भाई आप दिल्ली से हो ना? हम दिल्ली से हैं। तो भाई मुझे पूरा आइडिया था, क्योंकि जिस तरह से ये गाड़ी डिज़ाइनिंग मेरे को दूर से दिखाई दी थी, किसी ऐसे गाड़ी में खाना थोड़ा बहुत कुछ ना कुछ मिलता है, क्योंकि ये गाड़ियाँ ट्रैवलिंग के लिए चलती है ज़्यादा करके। तो भाई मेरे को इतना अच्छा लग रहा है ना, मतलब थोड़ा मिल गया। मैंने सुबह ऐसा कुछ नहीं है, पानी वानी है मेरे पास, मैंने 6 बजे सुबह खाना खाया है, सुबह 6 बजे से साइकिल निकल रहा हूँ, शरीर में बिल्कुल जान नहीं है मेरी। जिस भी गाड़ी को रोक रहा हूँ किसी के पास कुछ नहीं है। आपको कुछ और चाहिए? नहीं कुछ नहीं, थैंक यू। है थोड़ा देना मेरे पास है, बस वहाँ तक जाने के लिए बस। ओके बहुत अच्छा लग रहा है भाई, बहुत अच्छा लग रहा है। हाँ मैं तो टेंट लगा के रुकता हूँ, मैं टेंट लगा के रुकता हूँ। लेकिन बात ऐसी है ना, आज तो मैं रूम ले लूँगा, क्योंकि मेरी तबीयत बहुत ख़राब है आज, बहुत ख़राब तबीयत। मेडिसिन वगैरह आपको चाहिए? मेडिसिन सब है मेरे पास, लेकिन जब शरीर में कुछ पेट में खाना नहीं तो मेडिसिन खा के उसका उल्टा असर हो जाएगा ना। कई इतनी गाड़ी रुके भाई मेरे लिए, बघा एवढी गाडी थांबली माझ्यासाठी। मरणाच्या दारात ना आज वाचतो मी, मरणाच्या दारात ना। लक्षात राहून द्या का, पाणी घेऊन आली हो काही, हे बघा। ओके ओके थैंक यू भाई, बहुत बहुत थैंक यू। ओके बस बस भाई बहुत हो गया बस। थैंक यू, बहुत हो गया नहीं ये आपको थोड़ा एनर्जी देंगे, ये तो आपको एनर्जी आता ठेवायला जागा नाही माझ्यापाशी। थैंक यू यार भाई, सही में थैंक यू। ओके बहुत अच्छा लगा, बिल्कुल यार, यू आर एन इंस्पिरेशन। थैंक यू बहुत अच्छा लग रहा है। भैया के साथ एक फोटो खींचोगे? बिल्कुल यार बिल्कुल। ओ अभी रखने के लिए जगह नहीं, आता ठेवायला जागा नाही। ओके मैं कौन सा खाली आता मला ह्यांना जेवण द्यायचे आधी, म्हणजे नाही का, म्हणजे मी महादेवाला लय भांडलो मी, म्हणजे महादेवाला म्हणलं अरे काय म्हणलं असली परीक्षा घेतोय, म्हणलं असली परीक्षा घे, मला मारायचं आहे का, म्हणलं ठरवलं का, म्हणलं मारायचं सकाळ धरणं, म्हणजे असलं 6:20 झालती या सकाळी 6 वाजून म्हणजे 7 वाजता सकाळी जेवण केलं आहे, ते आता 6:20 झालती या, म्हणजे नाही म्हणता 12 तासानंतर जेवण मी थोडं खाल्लं या, महादेवाला भांडलो। जस्ट 2 मिनिटानंतर ना मला 2 पिशव्या भरून जेवण मिळलं, मग 2 पिशव्या भरून मला ड्रायफ्रूट मिळलं। दिवसाचा पूर्णपणे संघर्ष करून इथं पोचलो, जीवनात एक कळलं की फक्त हार नाही म्हणायची, किती मुश्किल होत्या, फक्त हार नाही म्हणायची। हॉटेलपाशी पोचलो होतो, हॉटेल या ही लांगजामध्ये पोचलेलो आहे, इथं बघतो आता मी, मला थांबायचं इथं जरा, बघूया इथं जागा। टेंभुर्णी, सोलापूर जिल्हा। तर फायनली मी सल्लागात हॉटेलमध्ये आलो या, दम नाही सोडला, धीर नाही सोडला, कसं का व्हायना, झोपत पडत रांगात का व्हायना पण आलो हॉटेलमध्ये। हे आल्यानंतर मला एक सरप्राईज लई मोठं मिळलं, की मला आकलंच म्हटलं भाव भेटल्यात ते तिथं आहेत, ते आपल्याला ना केव्हापासून फॉलो करतात त्यांना विचारू द्या, केव्हापासून फॉलो करताय मामा सांगा मला? 6 महिने झाले मामा 6 महिने मला वाटतं. कसं काय वाटलं, कसं काय ओळखलं की छान, म्हणजे आम्ही तुमचा फॉलो करतो एवढा, म्हणजे दर 40 सेकंड वाला व्हिडिओ खूप फेवरेट आहे माझा, एवढा फास्ट मध्ये इतकं जास्त भारी वाटतंय का नाही, ह्याच्यापेक्षा जास्त खुशी होऊच शकत नाही। मरता असलं यार, अरे बापरे, मरता आख्या रोड सकाळी 6 वाजता जेवण केलं, त्यानंतर आता हे ताज्या चिप्स पॅकेट खाल्ले, मी सायकलचा काढून टाकतोय, मरणाच्या तोंडात माघारी आलोय। अरे बापरे, खायचं थोडं कॅरी करत जावा, कॅरी केलं तर पण ते संपलं रस्त्यामध्ये। गणेश भाऊ खरंच म्हणजे हॅट्स ऑफ तुम्हाला। इतकी मुश्किल का नाही, जीवनातला समजात काळा दिवस दुसरा आजचा होता माझा, लय बेकार परिस्थिती। अजून थोडा पण जी माझं मागाचं भाऊ होतं ना, त्यांना आपल्यासाठी थोडी रूमसाठी थोडी नॉर्मल मदत केली आहे। तर ही माझी आजची रूम आहे, ही झोपणार ह्यातमध्ये मी, हे तो जॅकेट पडलं आहे, मोबाईल समजा गोष्टी चार्जिंग लावले ते, तो कधी बॅटरीचे कंपास चार्जिंग लावले, कारण की काही कुठल्या गोष्टीमध्ये चार्जिंग नाही, नशीब ही बघा काही चार्जिंग नाही। आपल्या ह्या कॅमेऱ्याच्या दोन्ही बॅटरी उतरलेल्या त्या पूर्णपणे, लास्ट जेवढी एक बॅटरी होती ती मी दुपारी टाकली होती, आणि आंघोळ करून आजला मी एकदम मस्त रेडी झालो। पण एक सांगायचं आहे, आजचाही दिवस होता नाही, आजचाही दिवस माझ्या लाईफचा काळा दिवस दुसरा होता,
तवांगमध्ये एक दिवस आणि आजचाही दिवस. पण हे आजच्या ह्या दिवसानं मला इतकं काय शिकवून गेला ना, आजचाही दिवस मला लय काय शिकवलं की जीवनामध्ये हार मानायची नाही. भलेच तू रडतोय पडतोय, तुला चालायचंय फक्त आणि फक्त तुला चालायचं या. कसं बी चाल, रांग काय पण कर, फक्त चालायचंय. चालण्यानं यश मिळणार, मग ती कसं बी असो. त्यामुळं आज अवस्था जी होती ना ती भयंकर अवस्था होती. आजच्या अवस्थेला मी अवस्था म्हणू शकत नाही माझ्या लाईफचा. व खूप लई खतरनाक दिवस होता. वाचलो ह्यात ना, आपली इकडली मराठी माणसं भेटली, ती फोटोग्राफी करायचं. इकडे चाललं तुम्हाला फोटोग्राफीचा काय फोटो दाखवा. जेवण चालू करायला ही बघा, इथं हरभऱ्याची भाजी आहे, हरभऱ्याची भाजी आहे. त्यानंतर ना राईस आहे, एक दोन रोट्या. नंतर ना इथं मसाल्यात तळल्याला, नंतर ना बटाट्या. आणि असा काहीतरी आत्ता माझा संध्याकाळचा डिनर एकदम मस्तमध्ये.